श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे। एका गावात एक साधं शांत कुटुंब राहत होतं। आई वडील आणि त्यांचा 7 वर्षाचा गोडस मुलगा होता, आरव। आरव खूप निरागस होता, नेहमी हसत खेळत असायचा। पण एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे त्या घरात भीतीचं सावट पसरलं। त्या रात्री सगळे झोपले होते। रात्रीचे साधारण 2 वाजले होते। अचानक आरव जोरात ओरडायला लागला, आई आई मला वाचव। आई घाबरून उठली। तिने लगेच दिवा लावला आणि आरवकडे धावत गेली। आरव थरथरत होता, त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती होती। तिने पटकन त्याला सोबत घेतली। तो सतत दरवाजाकडे बोट दाखवत म्हणत होता, आई तिथे कोणीतरी उभा आहे, मला बघतोय। आईने दरवाजा पाहिला, तिथे काहीच नव्हता। ती म्हणाली, काही नाही बाळा, तू स्वप्न पाहिलंस। पण आरव शांत होत नव्हता। त्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं। दररोज रात्री आरव रडायचा, त्याला झोप लागत नव्हती। तो एकटाच बसून कुणाशी तरी बोलायचा। आई वडिलांनी खूप चिंता वाटायला लागली। डॉक्टरकडे नेलं, औषध घेतली, पण काहीच फरक पडला नव्हता। घरात एक विचित्र शांतता निर्माण झाली होती, जणू काही अदृश्य शक्ती तिथे फिरत होती। एक दिवस आरवची आई खूप घाबरली। ती थेट देवघरात गेली। तिथे स्वामी समर्थाचा फोटो होता। तिने डोळे मिटले आणि रडत म्हणाली, स्वामी माझ्या मुलाला वाचवा, मला काहीच समजत नाही। तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कृपा करा। त्या दिवसानंतर काहीतरी वेगळं घडायला लागलं। त्या रात्री पुन्हा 2 वाजले। आई झोपेतच होती, पण अचानक तिला जाणवलं जणू घरात कोणीतरी आलं आहे। हवा थंड झाली आणि एक विचित्र शांतता पसरली। ती हळूच उठली आणि आरवच्या खोलीकडे गेली। आज जे तिनं पाहिलं ते पाहून ती थबकली। आरव शांत झोपला होता। त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू होतं आणि त्याच्या बाजूला जणू एखादी तेजस्वी छाया उभी होती। ती भीतीदायक नव्हती, ती खूप शांत, प्रेमळ आणि सुरक्षित वाटत होती। आईला काही कळेना, ती तिथेच उभी राहिली। क्षणात ती छाया अदृश्य झाली। सकाळ झाली। आरव उठला, खूप आनंदी दिसत होता, जणू काहीच झालं नव्हतं। आईने विचारलं, काल रात्री काय झालं बाळा? आरव हसला आणि म्हणाला, आई काल ते बाबा आले होते। आई चकित झाली, कोण बाबा? आरव म्हणाला, तेच ज्यांचा फोटो तू देवघरात ठेवतेस। त्यांनी मला सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। आईच्या डोळ्यात अश्रू आले। तिला सगळं समजलं होतं। त्या दिवसानंतर आरव कधीच घाबरला नाही। घरात पुन्हा आनंद आला आणि ती विचित्र भीती कायमची नाहीशी झाली। आई रोज स्वामी समर्थांना नमस्कार करायची, कारण तिला माहित होतं ते फक्त फोटोमध्ये नाहीत, ते खऱ्या अर्थाने आपल्या सोबत असतात। कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्याचं उत्तर विज्ञान देऊ शकत नाही, पण एक गोष्ट कायम खरी असते, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ तुमच्या मदतीला नक्की येतात।